दिनांक 5 मार्च रोजी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने महेश सोमलकर यांची युवासेना तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। महेश सोमलकर हे गेल्या 20 वर्षापासून शिवसेनेत सक्रियपणे कार्यरत आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला होता। कट्टर शिवसैनिक म्हणून परिसरात त्यांची ओळख आहे। शिवसेनेत फूट पडली तेव्हापासून त्यांनी माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सोबत राहण्याचा निर्णय राहून त्याचे मोठे बंधू व माजी पंचायत समिती सभापती दिवंगत बाळू सोमलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेतले। सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली। एक कट्टर शिवसैनिक ते युवासेना तालुका प्रमुख असा प्रवास महेश सोमलकर यांचा आहे। महेश सोमलकर यांची 2007 साली सावरला गावात शिवसेना शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर 2013 मध्ये त्यांची युवासेना उपतालुका प्रमुख म्हणून निवड झाली। या कालावधीत त्यांनी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात। या निवडीचे श्रेय त्यांनी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर व जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांना दिले असून त्यांच्या या निवडीमुळे वणी तालुक्यात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे।